नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलो कुळकजा या ठिकाणी श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान मौजे कुळकजाई तालुका मान जिल्हा सातारा. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. फाटी या ठिकाणी मातीचं रान आहे, 850 फूट पल्ला आहे. एकंदरीत जाणून घेणार आहोत मैदान कसं होणार आहे. या तर मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी कुळकजाईकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ 11 फेब्रुवारी ओपन मैदानचं नियोजन कसं आहे. गुरुजी नमस्कार. नमस्ते. काय सांगाल, यात्रेचं मैदान आहे, कसं नियोजन आहे यंदा? प्रथमतः सर्व खंडोबा भाविक भक्तांना या ठिकाणी सर्वांचं स्वागत या निमित्तानं. आणि 11 फेब्रुवारीचं जे आपलं ओपन बैलगाडा शर्यतीचं श्री खंडोबा केसरी 2025चं जे मैदान आहे ते एकदम पारदर्शकपणे आणि उत्कृष्टपणे नियोजन त्याचं करण्यात आलेलं आहे. संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार का? हे संपूर्णपणे संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार आहे. त्याच्यात कुठलीही तीळ मात्र शंका बाळगायची कारण नाही. नक्कीच. आजूबाजूला काय गुरुजी अडचण? आपल्याला आजूबाजूला या ठिकाणी संपूर्णपणे हा शेतीचा भाग असल्यामुळं आणि पठाराचा भाग असल्यामुळं बांध बिंद सोडलं तर दुसरी कुठलीही अडचण वगळ वगैरे विहीर वगैरे काही सुद्धा अडचण नाही. नक्कीच. पल्ला आपला साधारणतः किती फूट? साधारणपणे पल्ला हा 850 फुटाच्या दरम्यान असणार आहे. नक्कीच. मातीचं ग्राउंड आहे. नक्की मित्रांनो, रान मातीचं आहे आणि जे मातीला बैल पळतात त्यांनी आवर्जून यायचं, कारण मातीचं रान आहे, कुठे खडा वगैरे काय नाही. 850 फूट पल्ला आहे. बरं गुरुजी, मैदान आपलं रीतसर पारदर्शक रीतसर आणि सालाबाद प्रमाणे आज जवळजवळ 25-30 वर्ष आपण हे नावाजलेलं मैदान आहे. बक्षिसात सुद्धा आपण ह्या चालू वर्षी वाढ केलेली आहे. तर अजिबात कुणीही शंका, कुठलेही म्हणजे या ठिकाणी कसलाही हस्तक्षेप, कुठल्याही कुणावरही अन्याय होणार नाही याची संपूर्ण आम्ही काळजी घेणार आहे. नक्कीच. बरं गुरुजी, गाडी कमी जास्त आली, बक्षीस रीतसर दिली जाणार का? बक्षीस हे आम्हाला दानशूर व्यक्तीने दिलेलं आहे. हा अड्डा हा देवाच्या नावानं चालणार आहे. या ठिकाणी कमावणे वगैरे असला कुठला धंदा नसल्यामुळं आणि स्पॉन्सर ह्या बक्षिसाला असल्यामुळं आम्ही असणारं बक्षीस जसं तसं देणार आहे. त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही. उलट जर गाड्या जास्त वाढल्याच आणि चुकून आम्हाला 8-9 जरी बक्षीस द्यावं लागलं तरी यात्रा कमिटी त्याचं नियोजन करणार आहे. कुणी काळजी करू नका. मित्रांनो, स्पॉन्सर आहेत म्हणजे बक्षिसाला जे गावातले दानशूर व्यक्तीने बक्षीस दिले आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितले गाडी कमी जास्त आली आम्ही जी बक्षीस आहे ती देणार आहे. संघटने नियमानुसार मैदान आहे. गुरुजी, बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदानाबद्दल आता 11 तारखेची? बैलगाडी मालक आणि चालक यांना एवढंच माझी विनंती राहील की तुम्ही सर्वांनी जे आले असतील तर 100% येणार आहेत. आजपर्यंत येतात ते, पण जे आले नसतील त्यांनी एक वेळ आमच्या या कुळकजाईच्या खंडोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताच्या मैदानाला येऊन बघा आणि त्यानंतर मग तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नक्कीच. मित्रांनो, कमिटीचं म्हणणं काय की या आणि बघा, तुम्हाला काय चुकीचं वाटलं तर आम्हाला सांगा. मैदान रीतसर पारदर्शक आहे, पल्ला 850 फूट आहे, संघटने नियमानुसार आहे, बक्षीस स्पॉन्सर आहे. त्यामुळे स्पॉन्सर असल्यामुळे काय 100 गाडी आली आणि 200 गाडी आली तरी बक्षीस रीतसरच भेटणार. कारण स्पॉन्सर जे दानशूर लोक आहेत त्यांनी या ठिकाणी बक्षीस दिले आहेत. पण दुसरी गोष्ट गुरुजी, पुढं आजूबाजू पुढं थांबायला का आपल्याला अडचण वगैरे आहे का? पुढे थांबायला तशी काही अडचण नाही. थोडाफार बांध वगैरे आहेत, ते बांध बी थोडीशी जो उंच असेल तो सुद्धा आम्ही जेसीपीने कमी सफाई करून घेणार आहे. नक्कीच. साधारणपणे उभं राहण्यासाठी तुम्हाला आम्ही 400 फुटाचं अंतर देणार आहे. 400 ते 500 फुटाचं पुढं निकालानंतर. नक्कीच. मित्रांनो, मातीच राहणार त्यामुळे पुढं थांबायला पण ज्या काय अडचणी वाटल्या म्हणजे
एक ताल आहे छोटीशी, ती कमिटी म्हणली आम्ही परवा दिवशी ते JCB प्लेन करणार आहे, त्यामुळे कसली अडचण नाही, आजूबाजूला विहीर वगैरे काय नाही, शेतीची रानं आहेत. गुरुजी दुसरी गोष्ट, इथं समजा कुठं मारहाण झाली काय आढळलं, ती गाडी बाद केली जाणार का? ही गाडी ही आम्ही जी संघटना आहे ही त्यांची, त्या पद्धतीनं त्यांचे जे निर्णय असतील त्याच्याशी बांधील असल्यामुळं त्यांनी सांगितलं गाडी बाद केली जाणार आहे. नक्कीच. जर समजा तुमचा आमचा निर्णय काय घेणार नाही, आम्ही आमचा निर्णय कुणावर लादणार नाही. बरोबर, संघटनेच्या ह्याच्यात जे काही चुकीचं बसल ते मात्र नक्कीच आम्ही या ठिकाणी फॉरवर्ड करणार. नक्कीच, म्हणजे चुकीचं कुठलाही प्रकार होणार नाही. मित्रांनो बघा, म्हणजे यात्रेचे मैदान असतात आणि गावचं काय असतं की गावच्या नावासाठी मैदान असतात, की नाव राहिलं पाहिजे गावचं, त्याही अनुषंगानं हे पण मैदान आहे खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त. अजून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली का आपली गुरुजी? ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे सकाळपासूनच. जवळजवळ आमचे जे ऑनलाईन नाव नोंदणीकडे जे आहेत त्या मुलांनी सांगितले की सुरू झाले, मेसेज आले ते त्यांना, फोन वगैरे आलेले आहेत. नक्कीच सुरू झालेले आहे. मित्रांनो, आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी आहे. तर जे बैलगाडी मालक कुळकजाई मैदानासाठी पळणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. लॉट आपल्या आदल्या दिवशी काढले जाणार का गुरुजी? लॉट आपल्या आदल्या दिवशीच काढले जाणार आहेत, काय अडचण येणार नाही लॉटला काढायला आपल्याला. बर, तर मित्रांनो लॉट आदल्या दिवशी आहे, त्यामुळं आणि आपल्याला माहिती आहे जर आदल्या दिवशी लॉट निघले तर मैदानामध्ये नोंद घेतली जात नाही. त्यामुळे जे बैलगाडी मालक पाळणार आहेत किंवा जे ऑनलाईन नोंदणी करायचे राहिलेत त्या बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ कुळकजाईकरांना सहकार्य करायचं आहे. अजून काय सांगाल गुरुजी? निकालासाठी पट्टी असणार आहे, तिथं कॅमेरा असणार आहे, पुढे अंतिम रेषेला निकाल सांगायला दोन्ही बाजूने कॅमेरा असणार आहे. नक्कीच. तर मित्रांनो, जे आपले मैदानात रोजचे आता नियम लागू आहेत, खाली सुट्टीला पट्टी, खाली कॅमेरा सुट्टी ठिकाणी, वरती 2 निकाल रेषेवरती कॅमेरे, सगळी इथं या ठिकाणी सुविधा आहे. जसं नियमाप्रमाणे आपल्या संघटनेचे मैदान आहे, कुठल्याही प्रकारे फॅसिलिटी नाही, ओळख वशीला पावणार गावची गाडी काय नाही, जे जिथं निघणार जिथं पाळणार आहेत. काय सांगाल अजून बैलगाडी मालकांना तुम्ही तुमच्या मैदाना संदर्भात? बैलगाडी मालकांना अशी विनंती राहील की इथं कुठल्याही तुम्हाला पाणी कांजी लागतं समजा त्याची अडचण नसणार आहे. आपल्या अड्ड्यावर शेखरभाऊ गोरे च्या वतीनं ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुविधा उपलब्ध केलेली आहे. तर पाण्याचं टँकर आहेत, त्यामुळे कुठलीही अडचण या ठिकाणी येणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही सहकार्य केल्यानंतर अड्डा आपला चांगल्या पद्धतीने होणार. नक्कीच. तर मित्रांनो, कमिटीने सांगितले सगळी व्यवस्था आहे, पाण्याची सोय. आता जरा उन्हाचा पण तकाडा वाढलेला आहे, त्यामुळे पाण्याची सोय आहे. आता ॲम्ब्युलन्स म्हणले तर गुरुजी, पण माझं असं होत आहे की ॲम्ब्युलन्सची गरज कुणालाच पडू नये. हो, कारण एक आपलं सेफ्टी म्हणून आपण ॲम्ब्युलन्स आणणार आहे, पण आपलं सर्वांनी आता आल्यानंतर इथं आपापली काळजी घ्या. कारण आपण मैदानावर आल्यावर घरी आपली कोणतरी वाट बघत असतं, त्यामुळे मैदानात उभं राहताना किंवा मैदानात आल्यानंतर आपण सावध उभं राहावं, जेणेकरून ॲम्ब्युलन्सची गरज कोणाला पडू नये. आपल्यासोबत शाहरुख मुलांना कुळकजाईचा मैदानात असतो, नियोजन वगैरे करतो, याकडून थोडं जाणून घेऊ मैदान संदर्भात. आपल्यासोबत शाहरुखकडून जाणून घेऊ जरा कसं नियोजन आहे. शाहरुख, काय सांगशील, गावचं मैदान आहे, कसं नियोजन आहे? गावचं मैदान आहे, मौजे 11 तारखेला खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आपलं दरवर्षी मैदान असतं. बरोबर, 25-30 वर्षाची परंपरा आहे. आणि मैदान हे रितसरच होतं. आमची पण आता गावातली बैल आहेत, पण असं काय कोणी समजू नका की जे आहे ते रितसरच, जी तास येईल तिथूनच आमचा पण बैल पळेल. असं नाही की कुठला बैल मधून पळेल, हे पार्सलिटी अजिबात चालणार नाही. जे रितसर आणि पारदर्शक संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पडणार आहे. बैलगाडी मालकांना काय सांगशील ऑनलाईन? बैलगाडी मालकांना एकच सांगेन की आपली 10 तारखेपर्यंत नाव नोंदणी आहे, तरी सगळ्यांनी नाव नोंदणी करून घ्यावी. मैदानात आपण कसली नोंद घेणार नाही. नक्कीच. मित्रांनो, आपल्यासोबत ऋषी ड्रायव्हर आहे कुळकजाईचा. ऋषीकडून थोडं जाणून घेऊ मैदान कसं आहे, रान कसं आहे. ऋषी, काय सांगशील, मैदान कसं आहे? पळाय काय मैदान एक नंबर. बैलांना काय अडचण? बैलांना कायच अडचण नाही, कसली. ओपनची मोठी बैल असणार. हो हो, मातीचं रान आहे, माती जरा नाही, खडा वगैरे का रानाला काय सुद्धा नाही. मग तू आता जॉकी आहेस, प्रत्येक मैदान असतो, ह्या मैदानावर काय बैलांना त्रास होईल का? कायच नाही, नक्कीच कसला त्रास होणार नाही ह्या मैदानावर बैलाला. बैलगाडी मालकांना काय सांगशील तू? तुमचं गावचं मैदान आहे, काय याला म्हणजे काय सांगशील, कसं होणार मैदान? मैदान काय रितसरच होणार आहे, काय विषयच नाही. काय ओळख वसेल तसलं काय सुद्धा चालणार नाही, कारण लाईव्हच आपलं लॉट निघणार आहे, चिठ्ठ्या पण लाईव्हच निघणार आहे. बरोबर, हो, कोणी तसलं मनात पण आणायचं नाही. नक्कीच. मित्रांनो, कमिटीने सांगितलं गावची गाडी असू द्या, पाहुणा रावळा काय नाही, जे नियमान जिथं निघेल तिथं पळेल, कुठली पार्सलिटी नाही.
तर माझी जाता पुन्हा एकदा विनंती की जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंदणी करायची राहिलीत कुळकजाई मैदान ओपन मैदानची, त्या बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बोल.